आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। पाण्याच्या समस्येसाठी आरपीआयचा केडीएमसी मुख्यालयावर ठिय्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील द्वारली, भाल, वसार, नेवाळी या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत आहे। याबाबत केडीएमसीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील केडीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणच्या नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकालजे गटाच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला। केडीएमसी क्षेत्रातील 27 गावात समावेश असलेली द्वारली, भाल, वसार, नेवाळी या गावात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे। या वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत। येथील पाणी समस्या जटिल असून 2018 पासून इथे भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत आरपीआयच्या वतीने केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे। यासाठी उपोषण देखील करण्यात आले। तेव्हा केडीएमसीने डिसेंबर 2023 पर्यंत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्यापही पाणी समस्या सुटली नसल्याने अखेर आज या नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत ठिय्या मांडला, तसेच लवकरात लवकर पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आणि महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशानुसार मी 2018 पासून पाणी, लाईट, स्मशानभूमी या सर्व प्रश्नांसाठी नगरपालिकेमध्ये वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे आणि मी इथे उपोषण केलेलं होतं नगरपालिकेच्या समोर। त्या माध्यमातून त्यांनी मला असं आश्वासन दिलं होतं की मी 25 तारखेपर्यंत डिसेंबरच्या तुम्हाला पाण्याची आम्ही व्यवस्था करून देऊ। त्यांच्या आश्वासनावर मी विश्वास ठेवला आणि तरीसुद्धा आम्ही वारंवार इथं नगरपालिकेमध्ये येऊन वारंवार चर्चा केली, वारंवार बोललो आणि त्यामधूनही इथे आम्ही एक पाण्याची टाकी बसवलेली, त्यांनी तात्पुरती सोय म्हणून एक पाण्याची टाकी बसवलेली। भाल आणि दोरली ह्या एरियामध्ये एक पाण्याची टाकी बसवलेली होती। ती टाकी सुद्धा पाण्याची उचलून नेली कोणीतरी। ती सुद्धा तक्रार आम्ही व्यवहार सगळीकडे केला, त्या सुद्धा आम्हाला न्याय भेटला नाही। आजपर्यंत त्या एरियामध्ये लोक पाण्यासाठी वनवन फिरतात, रोडच्या पलीकडे महिला जातात, महिलांचा ॲक्सिडेंट होतो, लहान मुलं आहेत, किती महिला तिथं रोडला ॲक्सिडेंटनी मेल्यात, मुलं मेलेत, तरी पण अजून सरकारला जाग येत नाही आणि आयुक्तांना जाग येत नाही। आयुक्त आम्हाला खोटे आश्वासन देतात। कधीपासून पाणी नाही तिथे? भरपूर वर्षापासून ते पाण्यापासून वंचित गाव आहेत। भरपूर वर्षापासून, अनेक वर्षापासून ते गाव भाल, वसार, द्वारली, नेवाळी वंचित पाण्यापासून ते गाव, तिथं पाणीचाच प्रश्न नाही। तिथं पाण्याचा पाठपुरावा कधीपासून करताय? पाण्याचा पाठपुरावा 2018 सालापासून आम्ही पाण्याचा पाठपुरावा करतो। आमची मुख्य मागणी, त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की 25 तारखेपर्यंत तुमच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करतो, 25 डिसेंबरला। अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठलंही उत्तर काही दिलं नाही। मी पत्रव्यवहार केला तरी मला त्याचा रिप्लाय दिला नाही। माझी एकच मागणी आहे की मला या गावामध्ये पाण्याची लिगलीपणे तुम्ही सोय करून द्या। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।